श्री स्वामी समर्थ अध्याय 4 श्री गणेशाय नमहा। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता। स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। गत अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती। नृपनाया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी। सोळपा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव। तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते। चोळप्यांची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता। सदुदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले। मायामहे पसरती फसले ऐसे आले किती एक। भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते इतिराज पुरविती। दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू। जे का निंदिल कुंटील तया शास्ते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिताती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हासोनी म्हणती जनाशी। ढोंग्यांच्या नांदी लागला हा स्वामी नव्हे ढोगी। जो नाना भोगभोगी साधू लक्षण्याच्या अंगी कोणते होवस तसे। ऐसे तयांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणले। जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख। एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी। तीही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते पाठावरती। श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शनिच्छु जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात। समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली। दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे। हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती। कोणी द्रव्ये पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करीती नाना मिती तयांते। कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती। कोणी काही संकल्प करीती चरण पूजितो आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती। क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात। ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटती। मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी। संन्यासापुढल्या नाना परी वस्तू निघू लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी। सूर्य जाता अस्ताचळाशी तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी। रात्र होता त्यासी अन्नोदक वर्जसे। जे पातले करू छळना त्यासी झाली विटंबना। दंडावया कुस्सीस जना अवतरले यतिवर्य। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त। चतुर्दाध्याय गोड हा। श्री स्वामी राजान परमवस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 5 श्री गणेशाय नमहा। भवकानन वैश्वानरा आज्ञान तमछेदका भास्करा। पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदयतु। अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले। वार्ता पसरली चहूकडे कोणास पडता सांकडे। धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर। तेव्हा किती नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती। आता आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी। बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी। एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला। दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर। तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी। येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन। कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर। तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परेसी। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी। तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या। ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर। तैसी सभाही समग्र आनंदित झाली। नृपती सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवनी मधुर वचने। यशस्वी हो म्हणून तया तात्यासाहेब निघाली तत्वर अक्कलकोट आले। नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती। तेथुनी जनांची पाहुणे भक्ती धन्य म्हणती तया ते। अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती। राजघराण्यातील युवती त्याही करीते स्वामी सेवा। ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी। या नगरातून स्वामींसी कैसे निघू आपण। प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर। लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे। करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने। याचक
धने तृप्त केले. स्वामीचे पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती. ऐसे करीती सर्वदा. ऐसेने काही न झाले, केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला त्यांसी. मग लढविले एक युक्ती, एकांती गाठुनी चोळकाप्रती. त्याच लागुनी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारा वादळीसी नाम देतील तुम्हा ते. द्रव्येने सर्वे वशा, चोळपासी लागली आशा. त्यांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळ होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळपा लागून काही दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमाध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी, स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती. बडोद्याचे चालावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून. मल्हाररावची या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून त्यांच्या नगरात आम्ही जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे जावडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी. चिंतावला आपण आलो ज्या कार्याला, तेन जाये छिद्दिसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करीत यांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहाचे ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. भाव ऐसे स्वामी कृपा. परी त्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असे कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेनातून उतरले, मागोते अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिला हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले. परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित. पुढती सर्वत्राशी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमरा व यशवंत त्यांचे नाव. नृपकार्याशी धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोट घेतली समर्थांची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटे स्वामी पुढे ठेवित. ती भावनी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काही तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोकायाच्या चरणी. ऐसा त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडून. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृता माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसोत. 6 अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 6 अध्याय समाप्तम. शुभम भवती. श्री स्वामी समर्थ.